ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्ह्यामधील वाहनं आणि बेवारस 46 वाहनं नेवासा पोलिसांनी मूळ मालकांच्या ताब्यात दिली आहेत। पोलीस ठाणे नेवासा येथील अभिलेखावरील गुन्ह्यामधील वाहनं आणि बेवारस वाहनं पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आली होती। या वाहनांमुळे तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहनं लावण्यास कसरत करावी लागत होती। तसेच तहसील आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांची वाहनं लावण्यास अडचण होत होती। ही वाहनं मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्यानं पोलीस ठाण्याचा बराच परिसर मोकळा झाला। या वाहनांची कागदपत्रे आणि शहानिशा करून 46 वाहनं मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे। अजून काही वाहनं पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहेत। मूळ मालकांनी कागदपत्रे सादर करून आपली वाहनं ताब्यात घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। शंकर नाबदे, C24 नेवासा। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।